कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट। रिसेप्शनिस्टनंच आधी आरोपी झाच्या वहिनीला कानाखाली मारल्याचं उघड। रिसेप्शनिस्टनं आणखी मारहाण केल्यामुळे आरोपी गोकुळ झा कडून मारहाण। रमी खेळणारे आणि त्यानंतरही वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री कोकाटेंवर अजित पवारांचं मौन। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे हे व्यक्त झाले, अजित पवार गप्प का? राजकीय वर्तुळात सवाल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही। पक्षातील नेत्याची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया, तर कोकाटेंचा निर्णय अजित पवार घेतील, सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तर अंतिम मजुरी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा सहभागी। सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगर यांचा आरोप, अमानुष मारहाण करून मुंडेंचं मांस तोडून नेल्याचाही दावा। छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना मारहाण करणारा राष्ट्रवादीचा सूरज चव्हाण पोलिसांना शरण, जामीनही मंजूर, तर पोलीस चव्हाणला पाठीशी घालत असल्याचा घाडगेंचा आरोप। अंजली दमानियांकडून सावली बारची पाहणी। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी, पोलीस योग्य चौकशी करत नसल्याचा आरोप। बिहार मतदार याद्यांवरून लोकसभा राज्यसभेत प्रचंड गदारोळ। अध्यक्षांसमोरच्या वेलमध्ये विरोधक उतरले, रस्त्यावर असल्यासारखं वागू नका, अध्यक्षांनी खडसावलं। महाराष्ट्रात मतांची चोरी झाली, राहुल गांधींचा पुन्हा आरोप, तर दाल में कुछ काला है म्हणत ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी। नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँगकडून छळ होतोय, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप। अन्नात काहीतरी मिसळलं, पाठलाग केला जात असल्याचाही दावा। डोंबिवली एमआयडीसीमध्ये कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, एरोसिल कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। राज्यामध्ये आज सर्वत्र पाऊस, कोकणासाठी पुढचे काही तास मुसळधार पावसाचे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम। मुंबई उपनगरातही पावसाची हजेरी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर। पुण्यामध्ये 1 ऑगस्टला वितरण। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।